दंड करण्यामध्ये सक्रिय असलेल्या एकूण 42 माओवाद्यांनी आज तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। पीपल्स गुरिल्ला लिबरेशन आर्मीच्या बटालियन क्रमांक 1 मधले हे सगळे सदस्य आहेत। त्यांनी शरणागती पत्करली, त्याच्यामुळे या बटालियनचं अस्तित्व संपुष्टात आलं। कुख्यात नक्षल नेता माडवी हिडमाच्या नेतृत्वाखाली ही बटालियन सक्रिय होती। आत्मसमर्पणावेळी माओवाद्यांनी 36 अत्याधुनिक शस्त्र पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत। आपल्यासोबत महेश तिवारी जोडले गेलेत। महेश, आपण पाहतोय 31 मार्च ही खरं तर शेवटची तारीख दिली होती आणि त्यानंतर अजून सुद्धा एप्रिलमध्ये आत्मसमर्पण होतंय। अजून किती माओवादी या जंगलामध्ये शिल्लक असू शकतात आणि या आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचं काय म्हणणं आहे? आपण जर बघितलं तर गेल्या 50 वर्षातली ही संपूर्ण सशस्त्र चळवळ आहे माओवाद विचारांची, आणि ती सहसा संपवण्यासाठी ज्या पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करण्यात आले त्यात जवळपास यश आल्याचं दिसून येत आहे। मात्र ही संघटनेचं आपण स्ट्रक्चर बघितलं तर मोठे माओवादी नेते ठार झाले, माओवाद्यांनी अनेक माओवादी नेत्यांनी आत्मसमर्पण केलं। मात्र जी मूळ कॅडर आहे ते दलम पासून माओवाद्यांची जी बटालियन आहे ते सगळ्यापर्यंत अनेक लोक दंड करण्यास सक्रिय होते। आज माओवाद्यांची जी सगळ्यात लढवई बटालियन आहे जी हिडमाच्या नेतृत्वात सक्रिय होती, ज्या बटालियनने सर्वाधिक हल्ले दंड करण्यास सुरक्षा दलांवर केले आहेत, त्या बटालियनच्या सदस्यांनी आज सगळ्या सदस्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। त्याचा जो सोडी केसा म्हणून जो कमांडर आहे तो सुद्धा यांच्या सोबत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे दंड करणे झोनल समितीचे डीके झडसीचे 5 सदस्य सुद्धा यात सोबत आहेत। आणि या सगळ्यांनी SLR, इन्सास या AK-47 अशा अत्याधुनिक शस्त्रांचं आत्मसमर्पण केल्यामुळे बटालियनचं महत्त्व संपुष्टात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर किती सक्रिय आहेत तर कागदोपत्री आकडा हा सध्या आपल्याला कमी दिसत असला तरी माओवाद्यांचे जे मोठे नेते आहेत, गणपती आहे, मिसिर बेशरा सारखा एक मोठा माओवादी नेता जो सेंट्रल मिलिटरी कमिटीचा आहे, तो सेंट्रल कमिटी माओवाद्यांचा सदस्य आहे, तो सुद्धा झारखंडमध्ये अजून 50 पेक्षा जास्त सशस्त्र कॅडर सोबत आहे। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। महेश, आपण पाहू शकतोय अजून 50 पेक्षा जास्त कॅडर सक्रिय आहेत असं महेश यांचं म्हणणं आहे।